सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी शोभनाताई नरेंद्र मसाने परिवारांकडे आज एका बुद्धपुत्रांना भोजनदान चिवरदान फळदान आदी दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या संपूर्णच कुशल कर्माच्या बलाने संपूर्ण मसाने परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण बल प्राप्त हो। त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाऊ। त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो। तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो। या मंगलमय प्रसंगी उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे आपल्या सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना या ठिकाणी व्यक्त करून तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी खरं तर वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये ताईला परितदेशना परित्राण पाठ आपल्या घरी घ्यायचा होता, परंतु शेड्यूल बिझी असल्या कारणाने किंवा तारीख न मिळाल्यामुळे हा सर्व कार्यक्रम समोर लांबला गेला। बऱ्याच 2-3 वेळेस त्यांची भेट झाली। आपल्या गाडेताईने सुद्धा बऱ्याच वेळ सांगितलं, पण वेळच नसल्यामुळे कारण सध्या कामाचा व्याप थोडा वाढला आणि त्यामुळे वेळ नसल्या कारणाने आता ही तारीख त्यांना देण्यात आली। परितदेशना बुद्धपूजा परित्राण पाठ आपल्या घरामध्ये आपण घेत असतो। बुद्धवचनांचा पाठ जेव्हा जेव्हा आपण आपल्या घरी घेतो तर एक वातावरण निर्मिती होते, प्रसन्नता वाटते, आनंद मिळतो, मनाला एक सुख लाभत असते, कारण बुद्धवचनांचा तो विशेष प्रभाव असतो। 2600 वर्षापूर्वी भगवंताने संपूर्ण मनुष्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी जो उपदेश दिला परितदेशनेच्या द्वारा, म्हणजे त्या काळामध्ये पाली भाषा होती आणि त्या भाषेमध्ये भगवंताने लोकभाषेमध्ये तो उपदेश दिलेला आहे। आज आपण सुत्ताच्या द्वारा श्रवण करतो, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आपण करत असतो, जेणेकरून आपल्याला संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी हा तथागतांचा उपदेश सहाय्यक ठरेल। भगवंताची वाणी मनुष्याच्या हिताची आहे, सुखाची आहे, कल्याणाची आहे। ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन मी सुखपूर्वक जगावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख निर्माण होऊ नये, तर त्या मनुष्याने धम्माचं आचरण केलं पाहिजे, धम्माला जाणलं पाहिजे, धम्माला समजून घेतलं पाहिजे। धम्माला समजून घेतल्यामुळे जाणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे काही दुःख असतात, या सर्वच प्रकारच्या दुःखाला बघा आपण नष्ट करत असतो। आणि त्यामुळे
भगवंताची वाणी आपल्या हिताची आहे, सुखाची आहे, कल्याणाची आहे. वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण सातत्याने धम्माचे आचरण करता, धम्माला जाणता, समजून घेता, विहारामध्ये धम्म श्रवण आपण करत असता. वर्षावासाच्या नंतर सुद्धा नेहमीच आपण धम्माचे आचरण केलं पाहिजे. केवळ वर्षावास संपला म्हणजे धम्म आचरण संपलं असं काही भाग होत नसतो. तर धम्म आचरण हे सतत असलं पाहिजे, कंटिन्यू असलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत मनुष्याचं धम्म आचरण चालू असलं पाहिजे. आणि संसार आहे, संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख असतात, अनेक प्रकारच्या अडीअडचणी असतात, अनेक प्रकारच्या समस्या असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की त्यामधून सुद्धा आपल्याला स्वतःसाठी आपण थोडा वेळ दिला पाहिजे. अर्ध्या तासाचा, एका तासाचा वेळ आपल्या स्वतःसाठी दिला पाहिजे. कारण स्वतःसाठी जर आपण वेळ देत असेल तर आपल्या मनामध्ये परिवर्तन होऊ शकते. आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व विकाराला आपण नष्ट करू शकतो. कारण जीवन बघा फार क्षणभंगुर आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनाचा कुठल्याही प्रकारे बिलकुल भरोसा नाही. आणि त्यामुळे जेवढं काही मिळालेलं आपल्याला आयुष्य असतं, तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये सुखपूर्वक जीवन आपण कसं जगावं हे मनुष्याने समजून घेतलं पाहिजे. म्हणजे सुखाने जीवन जगण्याची कला ज्या मनुष्याला अवगत आहे, तर तो मनुष्य कधीही दुःखपूर्ण जीवन जगत नाही. परंतु ज्या मनुष्याला सुखाने जीवन जगण्याची कला जर अवगत नसेल, तर मग त्या मनुष्याकडे कितीही असू द्या, व्यावहारिक दृष्टिकोन जर आपण विचार केला बघा, तर कधी कधी असं वाटतं आपल्याला, जे व्यावहारिक दृष्टिकोन आपल्या सुखाच्या व्याख्येचा, चांगल्या प्रकारचं घर असलं तर आपल्याला सुख वाटते. आपल्याकडे धनसंपत्ती असेल तर आपल्याला सुख किंवा सुखी आहो असं वाटतं. आपल्याकडे गाडी असेल तर आपल्याला सुख वाटतं. आपल्याकडे बँक बॅलन्स असेल तर आपल्याला सुख वाटतं. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक ज्या काही सुखसंपदा आहे, त्या सर्व प्रकारच्या सुखसंपदा आपल्याकडे आहेत, तर आपण सुखी आहोत किंवा तो समोरचा व्यक्ती सुखी आहे असं आपल्याला वाटत असते. परंतु स्वभावता जर आपण त्याचं चिंतन केलं, मनन केलं, तर एखाद्या मनुष्याचं सुंदर घर आहे म्हणून तो सुखी असेलच का बरं? किंवा एखाद्या मनुष्याकडे खूप संपत्ती आहे, तो सुखी असेलच का? एखाद्या मनुष्याला फिरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत म्हणजे तो सुखी असेलच असं का? किंवा एखाद्या मनुष्याकडे खूप सारा बँक बॅलन्स आहे, तो सुखी असेल असं वाटतं का? तर बिलकुल नाही. भगवंत असे म्हणतात की तुमच्याकडे किती आहे याला महत्व नसून त्याचा सदुपयोग तुम्ही कसा करता, त्याचा लाभ तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसा करता, त्याला तुमच्या जीवनामध्ये योग्य प्रकारच्या मार्गाला अनुसरण जीवन जगण्यासाठी त्या साधन सामग्रीचा उपभोग तुम्ही कसा घेता याला विशेष महत्व आहे. कारण भोग संपदा असणे आणि त्या भोग संपदेचा सदुपयोग घेणे हे सुद्धा मनुष्याला जमलं पाहिजे. ही सुद्धा मनुष्याकडे कला असली पाहिजे. भगवंताचा धम्म बघा व्यवहारिक आहे. म्हणजे भगवंताने जरी 2600 वर्षापूर्वी जरी उपदेश दिले असतील, तरी आजही जशाच्या तसा उपदेश भगवंताचा प्रत्येक मनुष्याला लागू पडत असतो. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात की भोग संपदा आपल्याकडे आहे, म्हणजे ही सर्व प्रकारची संपत्ती आपल्याकडे आहे. पण या संपत्तीचा जो उपभोग आहे, तो उपभोग सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. उपभोग म्हणजे काय, तर फायदा, त्याचा लाभ, त्याचा लाभ आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणजे एखाद्या मनुष्य त्याच्याकडे खूप सारा आहे पण त्याचा उपभोग जर तो घेता येत नसेल तर काही लाभ आहे का? ऐक ना, बिल्डिंग 4 माळ्याची बांधली मोठ्या हौसेने, ऐक ना, सारं जीवन त्याच्यामध्ये खर्च घातलं आणि सारं बिल्डिंगचं काम झाल्यानंतर गुडघे गेले कामात, चौथ्या माळ्यावर काय जाता येत नाही. टेरेसवर जाऊन काय वातावरण पाहता येत नाही. 4 मजल्याची बिल्डिंग काय कामाची आहे? मखमलीचा गालीचा आहे, ऐक ना, मखमली गादी आहे झोपण्यासाठी, ऐक ना, मऊदार गादी, चांगली गादी. पण त्या गादीवर जर झोपच लागत नसेल तर ती गादी काय कामाची? अरे चांगले चांगले पदार्थ घरामध्ये खाण्यासाठी आहे, डायबिटीज आहे, गोड खाऊ शकत नाही, काय कामाचं आपल्यासाठी? भगवंत असे म्हणतात की उपभोग सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. मग ही कला जर तुम्हाला अवगत असेल
ही जर कला तुम्ही अवगत करून घेतली, कारण ज्या वयामध्ये, ज्या वेळेमध्ये जे काम करायचं आहे ते काम जर योग्य वेळेमध्ये जर केलं तर त्याचा फायदा होतो, त्याचा लाभ होतो, अन्यथा होत नाही. जसं भगवंत म्हणतात, जीवनाचे 4 टप्पे आहेत. व्यवहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर जीवनाचे 4 टप्पे आहेत. म्हणजे जन्म ते 25 वर्षापर्यंतचा हा एक टप्पा आपण धरतो. 25 ते 50 पर्यंतचा हा एक टप्पा आपण गृहीत धरत असतो. 50 ते 75 आता तिकडे वर जात नाही म्हणा, म्हणजे पहिले लोक जायचे, आता 75च्या आतमध्ये कार्यक्रम आटपून जाते, तिथपर्यंत जातही नाही कोणी. पण एक जीवनाचा टप्पा आहे चौथा, 75 ते 100 पर्यंत. हे जीवनाचे टप्पे भगवंत म्हणतात, या जीवनाच्या कोणत्या तरी अवस्थेमध्ये तुम्हाला धम्माचं आचरण करता आलं पाहिजे. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये जर तुमचं गेली वेळ, दुसरी अवस्थेमध्ये करायला पाहिजे, दुसरी गेली तर तिसऱ्या अवस्थेमध्ये करायला पाहिजे, तिसरी गेली तर किमान चौथ्या अवस्थेमध्ये का होईना आपण केलं पाहिजे. परंतु मनुष्याला जर समजत नाही, मनुष्याला जर कळत नाही, किंवा तो स्वतःच्या जीवनाला समजून घेत नाही, तर जीवन बघा असं पूर्णपणे निघून जाते आणि नंतर मनुष्य मग पश्चाताप करतो. मनुष्याला असं वाटतं की अरे, जीवन तर जगायचं राहूनच गेलं, जीवनाच्या इच्छा आकांक्षा तर आपल्या राहूनच गेल्या. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या मनुष्याची जी मानसिकता आहे, जसं उदाहरण दिलं भगवंताने, भगवंत असे म्हणतात की जसं एखादा तहानेने व्याकुळलेला पक्षी आहे, त्याला खूप तहान लागली आणि तो पक्षी अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरती आहे. त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती असणारा पक्षी त्या शांत स्वच्छ नितळ पाण्याला तो बघत आहे, त्या पाण्याकडे तो बघत आहे, परंतु पाण्यापर्यंत तो जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण त्याचे दोन्ही पंख तुटलेले आहे. तो पाहू शकतो परंतु तिथपर्यंत काही पोहोचू शकत नाही. अगदी काही काही मनुष्यांच्या जीवनाची अवस्था बघा तशीच असते. एक सुख मनुष्याला असं वाटतं हे तर सुखच आहे, या सुखाला तर मी प्राप्त करतो, हे तर सहज आहे, सोपा आहे. परंतु बघा मनुष्याच्या जीवनामध्ये एवढं काही सहज आणि सोपं ते नसतं. आणि त्यामुळे जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे. योग्य वेळेमध्ये योग्य कार्य जर आपण केलं तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होतो आणि तो उपभोग बघा आपल्याला घेता येत असतो. खरं तर भगवंत असे म्हणतात की ते सर्व काही आपल्या पुण्याचा भाग असतो, आपल्या कुशल कर्माचा भाग असतो. आपल्या जीवनामध्ये जे जे काही आपल्याला प्राप्त होते ते सर्व आपल्या पुण्यबलाने प्राप्त होते. आपल्याला सौंदर्याचा लाभ असेल तर आपल्या पुण्यबलाने तो लाभ होतो. आपल्याकडे धनसंपदा असेल तर आपल्या पुण्यबलाने ती असते. आपल्याला जे जे काही सुख संपदा असतील तर त्या सर्व पुण्यबलाने असतात. आपली मेहनत, परिश्रम, योग्य मार्गाने जर मनुष्य मेहनत करत असेल, परिश्रम करत असेल, घाम गाळत असेल तर त्या मनुष्याला ह्या सर्व गोष्टी प्राप्त होत असतात. परंतु कधी कधी मनुष्याकडे एवढं सर्व काही असून सुद्धा त्याला त्याचा उपभोग घेता येत नाही. जसं एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो की संसारिक जीवन जगत असताना हा उपदेश भगवंताचा प्रत्येक मनुष्याने आपल्या लक्षामध्ये घेतला पाहिजे की भोगसंपदा कमावणे आणि त्या भोगसंपदेचा योग्य प्रकारचा सदुपयोग घेणे हे मनुष्याला अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे धम्माचं आचरण करणारा मनुष्य, धम्माला जाणणारा मनुष्य, धम्माला समजून घेणारा मनुष्य ह्या सर्व गोष्टी करू शकतो. परंतु जर धम्माला समजूनच घेत नाही तो मात्र आपल्या पद्धतीने जीवन जगतो. परिणामतः वेगवेगळ्या प्रकारचं दुःख त्या मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असते. जसं एक वेळचा प्रसंग बघा, श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत असताना राजा प्रसेनजित दुपारच्या प्रहरी भगवंताला भेटण्यासाठी जात असतो. खर तर भगवंताला भेटण्याची वेळ, भिक्खूंना भेटण्याची वेळ, योग्य वेळी सांगितलं भगवंताने. योग्य वेळ आणि अयोग्य वेळ ही मनुष्याने जाणली पाहिजे. योग्य वेळ आणि अयोग्य वेळ जर मनुष्य जाणत असेल तर खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाला अर्थ असतो. कधी कधी असं म्हणतो ना आपण व्यवहारामध्ये, वेळ काय माहित, वेळ काय कळते का नाही, कधी उठल्या का सुटलं, असं म्हणतो आपण व्यवहारामध्ये. आणि वेळ काळ महत्वाचे आहे की नाही. तर भगवंताला भेटण्याची वेळ एक तर सकाळचा प्रहर असते, भोजनाच्या अगोदर, म्हणजे भोजनाच्या पहिल्या प्रहारामध्ये भगवंताला भिक्खू संघाला भेटण्याची योग्य वेळ असते आणि सायंकाळच्या प्रहरी भेटण्याची योग्य वेळ असते. म्हणजे हा जो मध्यान असतो, म्हणजे मधला जो कालावधी असतो,
तर त्या मध्या काळामध्ये मध्यान्नामध्ये भिक्खूंना भगवंताला भेटण्याची मुभा भगवंताने सांगितली नाही. का भेटू नये? तर त्यांची जे काही कामं असतात, मग ध्यान साधना असेल, ऐकलं, चिंतन असेल, मनन असेल, म्हणजे त्यांच्या धम्म अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून भगवंताने ती योग्य आणि अयोग्य वेळी सांगितल्या. तर राजा प्रसेनजित दुपारच्या प्रहरी भगवंताकडे जात असतो. मग दुपारच्या प्रहरी भगवंताकडे गेल्यानंतर भगवंत म्हणते की राजन, असे अवेळी तुम्ही का आलात? अवेळी, कारण अवेळ होती ती. जे राजा आहे म्हणजे राजाला काय मुभा होती का कधी भगवंताला भेटायची? तसं काही बिलकुल नसायचं. तर राजा म्हणतो की भगवान, इकडे चालू होतो बाजूला, आणि त्यामुळे असं वाटलं, मलाही माहित आहे भगवान की ही अवेळ आहे, परंतु जवळ चालू होतो भगवान, मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की चला भगवंताचं दर्शन घ्यावं आणि निघून जावं. तर भगवान इकडे आलो होतो. भगवंत म्हणतो की काय काम होतं? तर राजा सांगतो, भगवान, इथे या नगरामध्ये एक श्रेष्ठी मूर्तीला प्राप्त झाला आणि भगवान, त्याला कोणीच नाही, त्याला पत्नी नाही, त्याला मुलं बाळ नाही, त्याला आपतेष्ट नाही, त्याला नातेवाईक नाही, त्याला कोणीही नाही. आणि श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत व्यक्ती. भगवंताच्या काळामध्ये ज्यांच्याकडे 80 करोड संपत्ती असायची त्याला महाश्रेष्ठी असं म्हणायचे. ज्यांच्याकडे 40 करोड संपत्ती होती त्याला श्रेष्ठी असं म्हणायचे. तर हा श्रेष्ठी असतो आणि याच्याकडे एवढी संपत्ती असते. तर राजा म्हणतो की भगवान, याची सर्व संपत्ती, आता याला कोण नातेवाईक नसल्यामुळे ही सर्वच्या सर्व संपत्ती राजकोषामध्ये जमा करण्यासाठी आलो होतो. भगवान, याच्याकडे विपुल धनसंपदा होती. ही तर फक्त मोजण्यापुरती होती 40 करोड संपत्ती, पण त्याच्यापेक्षा अधिक धनसंपत्ती भगवान याच्याकडे होती. अगदी सकाळपासून आतापर्यंत त्याची संपत्ती नौकराच्या द्वारा राज दरबारामध्ये आम्ही घेऊन जात होतो. मग राजा भगवंत म्हणतात की ठीक आहे. तो म्हणतो, भगवान, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. भगवंत म्हणतात की विचारा. तो म्हणतो, भगवान, याच्याकडे एवढी संपत्ती होती, पण जेव्हा आजूबाजूचे लोक मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर लोक चर्चा करतात ना, म्हणजे आपला हिशोब होत असतो गुणाचा, दोष आणि गुणांचा मृत्यूच्या नंतर हिशोब होत असतो. काही लोक म्हणतात की चांगला होता, काही लोक म्हणतात की वाईट होता, काही लोक म्हणतात की बरं झाला गेला, काही लोक म्हणतात की जायला पाहिजे नव्हता. असं दोन्ही बाजूने विचार केला जातो. म्हणजे चांगल्या मनुष्याबद्दल सुद्धा विचार केला जातो आणि वाईट मनुष्याबद्दल सुद्धा विचार केला जातो. कारण कोणताच मनुष्य 100% वाईट नसतो आणि कोणताच मनुष्य 100% चांगला सुद्धा नसतो. मग जो चांगला असतो तो अरहंत असतो, तो महापुरुष असतो, ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, जो मनुष्य निर्दोष आहे, ज्यांचा राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, वासना ह्या सर्व प्रकारचे विकार नष्ट झाले तर त्याला अरहंत म्हणतात. तो दुःखमुक्त आहे. त्याच व्यक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. परंतु सर्वसामान्य जे पृथक जन असतात तर त्यांच्यामध्ये मात्र हे सर्व काही असतं. तर भगवंत असे म्हणतात की महाराज, याच्याकडे तर विपुल संपत्ती होते, पण लोक जेव्हा याच्याबद्दल चर्चा करत होते तर मला फार वेगळं ऐकायला मिळालं. भगवान हा जेव्हा जीवन जगत होता, याच्याकडे विपुल संपत्ती होती. भगवान एवढी संपत्ती होती, पण हा जीवन जगत असताना जसं भोजन आपण करत असतो, तर भगवान याने याच्या जीवनामध्ये कधीही स्वादिष्ट भोजन केलं नाही. हा स्वतःसाठी भोजन करत असताना जे भाताचे बारीक बारीक त्याला काय कणिकचा तो भात बनवायचा आणि केवळ तोच खायचा. भगवान याच्या अंगावरती फक्त 2 जोडी वस्त्र होते, ज्या वस्त्राला अनेक वेळा अनेक ठिकाणी ठिगळ सुद्धा जोडलेले होते. भगवान याचा जो रथ आहे, ज्या रथाने हा फिरायचा, त्या रथाला छत सुद्धा नव्हता. भगवान त्याच्या रथाची चाक अगदी मोडकळीस आलेली होती आणि त्या रथाचे घोडे जणू काही आत्ताच मृत्यूला प्राप्त होतील अशा प्रकारचे ते घोडे होते. भगवान एवढी धनसंपत्ती असणारा मनुष्य अशा प्रकारचं का जीवन जगत होता? स्वतःसाठी तो खात नव्हता,
स्वतःसाठी त्याचा उपभोग घेत नव्हता, स्वतःसाठी त्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ नव्हता, म्हणजे भगवान हा असं का जीवन जगत होता? व्यवहारामध्ये सुद्धा बघा कधी कधी असे लोक आपल्याला पाहायला मिळतात. लोक बोलताना बोलतात खूप सारा आहे म्हणतात, आपल्या भाषेमध्ये जळता जळणं म्हणतात, जळता जळत नाही, परंतु काहीच कामाचं नाही म्हणतात. ना समाजाच्या कामाला येतो, ना नातेवाईकांच्या कामाला येतो, ना माता पित्यांची सेवा करतो, कोणाचं काही तो करत नाही. व्यवहारामध्ये लोक असं बोलतात बघा. कधी कधी काही काही मनुष्याकडे खूप काही असतं, त्याचा उपभोग घेत नाहीत ते. पण कधी कधी मनुष्याकडे काहीच नसतं, परंतु राहणीमान त्याचं चांगलं असतं. व्यवहारामध्ये बोलताना आपण म्हणतो खिशात नाही दमडी, आहे ना? काय एक मन आहे ना ते, म्हणजे चांगलं राहणाऱ्या व्यक्तीसाठी कधी कधी काहीच नसते मनुष्याकडे, पण कपडे असे घालतो, म्हणजे राहणीमान असं असतं, ऐक ना, एकदम स्टँडर्ड वाटतं त्यांना, असं वाटतं की बा काय एकदम धनवान मनुष्य आहे. कधी कधी काय काय लोकांकडे सर्व काही असतं, पण राहणीमान एकदम साधं असतं. साधं राहणीमान चांगलंच आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही मर्यादा असली पाहिजे, असं भगवंतांनी म्हटलं. तर भगवंत असे म्हणते की असं का होते, म्हणजे आपल्याकडे असून सुद्धा त्या संपत्तीचा उपभोग आपण घेऊ शकत नाही, असं का होतं? तर भगवंताने त्याला कर्म विपाक सांगितला आहे. कर्म सिद्धांत भगवंताने सांगितला की मनुष्याच्या जीवनामध्ये जी भोग संपदा आहे, त्या भोग संपदेचा उपभोग त्या मनुष्याला जर घेता येत नसेल, तर त्याने केलेल्या कर्माचा तो एक पश्चाताप असतो. मग त्याच्या पूर्वकर्माच्या संदर्भामध्ये भगवंत एक छोटीशी कथा सांगतात बघा, की मानवी जीवनामध्ये आपण जे जे करत असतो, मानवी जीवनामध्ये आपण जे जे पेरत असतो, तर तेच उगवत असते. जसे आपण चांगले कर्म केले, कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, तर त्याचा परिणाम, त्याचा विपाक आपल्याला तसाच मिळत असतो. परंतु आपण जर अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं, तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये तसाच मिळत असतो. तर त्याचे पूर्वकर्माचा एक संदर्भ भगवंत सांगतात की हा खूप श्रीमंत असतो पूर्व जन्मामध्ये, आणि श्रीमंत असताना एकदा कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये दान पुण्य मनुष्य करतो, ज्यांना भाव असतो, त्या चित्तामध्ये भाव असतो, तो कुशल कर्म करतो, दान पुण्य करतो, शिलाचं पालन करतो, धर्माचा अभ्यास करत असतो. परंतु काही काही मनुष्याकडे सर्व काही असून सुद्धा तो कुठल्याही प्रकारच्या धर्माचं आचरण करत नाही. हा त्या काळामध्ये सुद्धा श्रेष्ठ असतो, श्रीमंत असतो, धनवान असतो, परंतु कधीही कुठल्याही प्रकारचं दान पुण्य तो करत नाही. भगवंत असे म्हणतात की कर्म जेव्हा आपण करतो, कर्म करताना सुद्धा, कर्म करत असताना सुद्धा, कर्म केल्यानंतर सुद्धा मनुष्याने कधीही पश्चाताप करू नये. खर तर त्याच्या पूर्वी भगवंत असे म्हणतात की आपण कर्मच असे करावे की आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. म्हणजे कर्म करण्यापूर्वी जर आपण विचार करत असेल, तर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. पण कर्म केल्यानंतर जर आपण विचार करत असेल, तर मात्र कधी कधी आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येत असते. आणि त्यामुळे विचारपूर्वक कर्म केले पाहिजे. कर्म करण्याच्या पूर्वी विचार केला पाहिजे. कर्म केल्यानंतर विचार करून काही उपयोग होत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की पश्चाताप मनुष्याने करू नये. चांगले कर्म करत असताना, कुशल कर्म करत असताना, पुण्य कर्म करत असताना जर पश्चाताप जर मनुष्य करत असेल, तर त्याचे परिणाम त्याला तशा पद्धतीने भोगावे लागत असतात. जसं एक वेळचा प्रसंग, हा भोजन करत असतो, श्रेष्ठी आहे, श्रीमंत आहे, अत्यंत स्वादिष्ट तो भोजन करतो, आणि स्वादिष्ट भोजन केल्यानंतर भोजन काही शिल्लक असते. याही वेळेस मात्र त्याला कोणी नातेवाईक नसतो, ना पत्नी असते, ना मुलं बाळ असतात, कोणी नसतं, फक्त केवळ एक नोकर असतो. आणि त्याच प्रसंगी, म्हणजे त्याचं भोजन झाल्यानंतर अगदी त्याच प्रसंगी एक क्षीणाश्रव भिक्षू, म्हणजे दुःखमुक्त भिक्षू, अरहंत भिक्षू त्या रस्त्याने भिक्षाटन करण्यासाठी जात असतात. याने कधीही आपल्या जीवनामध्ये दान पुण्य केलेलं नसते, परंतु त्या भिक्षूला पाहिल्यानंतर एक क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होते की अरे, यांना आपण काहीतरी दान दिलं पाहिजे. मग काय दिलं पाहिजे? हे तर हातामध्ये पात्र घेऊन आहेत, पात्र घेतलं म्हणजे भोजनासाठी आलेले आहेत, आणि तो पाहतो की अरे भोजन तर शिल्लक आहे आपल्याकडे, तर त्याच्याकडे असणार जे काही भोजन असते ते सर्वच्या सर्व भोजन त्यांच्या पात्रामध्ये तो टाकतो.
भोजन पात्रामध्ये टाकल्यानंतर त्यांना म्हणतो की म्हणते, आता ज्या संपत्तीचा किंवा आता ज्या सुखाचा मी उपभोग घेत आहो, तर तो उपभोग मला कायमस्वरूपी माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा, अशा प्रकारची मंगलमैत्री, अशा प्रकारचा आशीर्वाद तुम्ही मला द्या. भंते म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो, तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, आणि भंते तिथून निघून जात असतात. निघून गेल्यानंतर काही क्षणानंतर त्याचा नोकर येत असतो. अगदी लगेच तो प्रसंग घडतो. काही क्षणानंतर त्याचा नोकर आल्याबरोबर त्या नोकराला पाहिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होते की अरे रे, हे भोजन यांना उगच दिलं. हेच भोजन जर मी माझ्या नोकराला दिलं असतं तर तो किती आनंदी झाला असता, त्याला किती सुख लाभलं असतं, त्याला किती बरं वाटलं असतं. उगच मी या भंतेना भोजन दिलं. आता हे भंते भोजन घेऊन काय करतील? विहारामध्ये जातील, झोपून राहतील, काय काम करतील? काहीच करणार नाहीत. परंतु हेच भोजन जर मी माझ्या नोकराला दिलं असतं तर तो प्रसन्न झाला असता, तो आनंदी झाला असता, आणि माझे काम खूप चांगले त्यानं केले असते. बघा, दोन क्रिया घडल्या. कोणत्या कोणत्या? एक, प्रसन्न चित्ताने भोजन दिलं, आणि दुसरं, काही क्षणामध्ये त्याने पश्चाताप केला की अरे, हे भोजन आपण उगच दिलं. बघा, कर्म दोन्ही झाले, क्रिया दोन पूर्ण झाल्या. पहिली क्रिया करत असताना सुद्धा त्याने ती पूर्ण केली, आणि दुसरी क्रिया सुद्धा त्याने पूर्ण केली. भगवंत असे म्हणतात की महाराज, याने जे कर्म केले होते त्या दोन्ही कर्माचा विपाक याला मिळालेला आहे. कोणत्या कर्माचा? जसं की त्याने भिक्षूंना भोजन दिलं, प्रसन्न चित्ताने दिलं, श्रद्धेने दिलं, आणि श्रद्धेने भोजन दिल्यामुळे त्याने जशा प्रकारचा आशीर्वाद किंवा मंगलमैत्री मागितली होती, भिक्षूने तशी मैत्री त्याच्या प्रती केली. परिणामतः तेव्हा तो धनवान होता, आजही तो धनवान आहे, त्याला तशा पद्धतीचा लाभ झालेला आहे. परंतु महाराज, त्याने जो पश्चाताप केला होता की अरे रे, हे भोजन मी उगच दिलं, परिणामतः त्याच्याकडे असून सुद्धा ही जी भौतिक धनसंपदा आहे त्याच्या प्रती त्याच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा असा भाव नाही, किंवा त्या संपत्तीचा उपभोग आपण कसा घ्यावा हे ज्ञान मात्र त्याला नाही आहे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये बघा, आपल्याकडे असणाऱ्या भोग संपदेचा लाभ सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. भोग संपदेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा पुण्यकर्म लागतं, ऐक ना, कुशल कर्म लागते. आपल्याकडे जे जे काही आहे त्याचा लाभ घेण्यासाठी सुद्धा आपल्याला पुण्यकर्म लाभते, कुशल कर्म लाभत असते. आणि त्यामुळे आम्ही लोकांना सांगताना जसं बुद्धगयेचा विषय जर झाला तर बुद्धगयेला लोकांना म्हणतो, तुम्ही बुद्धगयेला चला, नाही म्हणते आम्हाला काम आहे म्हणतात. आणि जेव्हा गुडघे कामातून गेले तेव्हा फोन करता, म्हणते आम्हाला समोरची सीट मिळेल का म्हणतात. तर समोरची सीट कसं काय मिळेल गाडीमध्ये? म्हणजे सारं संपते बघा, एक उदाहरण म्हणून सारं संपते, आणि नंतर म्हणजे आम्हाला बुद्ध गेल्याचं आम्हाला समोरची सीट द्या, म्हणजे थोडी कंबर दुखते, आम्हाला वरची रूम देऊ नका, आम्हाला खालची रूम द्या. म्हणजे जेव्हा आपल्याला करायचं असते तेव्हा मात्र लोक करत नाहीत, आणि वेळ निघून गेल्यानंतर बघा मनुष्याला पश्चाताप होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जेव्हा आपल्याकडे सर्व काही आहे, आपले कान चांगले आहेत तर धम्म श्रवण आपण केला पाहिजे, आपले डोळे चांगले आहेत तर आपण आपल्या डोळ्याने चांगलं बघितलं पाहिजे, आपली वाचा चांगली आहे तर आपण चांगलं बोललं पाहिजे. म्हणजे मानवी जीवनामध्ये जे जे अवयव आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्याचा योग्य प्रकारचा उपभोग आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. भौतिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा हे जे सर्व काही जीवन आहे आपलं, या जीवनाला जर योग्य प्रकारे आपण सांभाळून घेतलं, समजून घेतलं, जाणून घेतलं, आणि हे जीवन तर नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणारं हे जीवन आहे. आणि या बदलणाऱ्या जीवनाला परिपूर्णतः आपल्याला योग्य मार्गाला घेऊन जाण्यासाठी धम्माचं आचरण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला भोगसंपदा सांगितली भगवंताने, भोगसंपदा आपल्याकडे असली पाहिजे, आणि ती भोगसंपदा जर आपल्याकडे असेल, त्याचा सदभोग जर आपण घेत असेल तर तो लाभ बघा तुम्हाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे जीवन जगत असताना आपण धम्माला समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या बघा असीम महान त्यागामुळे हे वैभव आपल्याला प्राप्त झालेलं आहे, आणि त्यामुळे
आपण स्वतःला पुण्यवान समजलं पाहिजे, आपण स्वतःला धनवान समजलं पाहिजे, आपण स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतोय, तर बाबासाहेबांच्या उपकाराची आपल्याला जाण सुद्धा ठेवली पाहिजे. कारण हे जे काही सर्व काही मिळत आहे आज आपल्याला, ते सर्व काही बाबासाहेबांच्या असीम पुण्याईमुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे धम्म बघा बाबासाहेबांनी आपल्याला दिला. आता 2-3 दिवसामध्ये काय आहे, 6 डिसेंबर आहे ना, कितवा आहे? जाऊ दे, नंतर बघा. आपल्यामधून निघून गेले बाबासाहेब, ऐक ना, एवढा मोठा धम्म दिला बाबासाहेबांनी आपल्याला, आपल्यामधून बाबासाहेब निघून गेले बघा 6 डिसेंबरला. ऐक, म्हणजे बाबासाहेबांची अपेक्षा होती की हा सारा भारत मी बौद्धमय करेल. बाबासाहेब असं म्हणतात की मला जर आयुष्य लाभलं, म्हणजे उर्वरित माझं जे जीवन आहे ते उर्वरित जीवन मी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवणार आहे. जेव्हा राजकारणामधून धम्मकारणाकडे बाबासाहेब आले, तर बाबासाहेब असं म्हणतात की वाळवंटामधून हिरवळीकडे आल्याचा मला भास होत आहे. म्हणजे धम्म ही हिरवळ आहे, धम्म हे सुख आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये धम्म आचरण हा सुखाचा मार्ग आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब असं की मला जर आयुष्य लाभलं, तर माझं आयुष्य मी उर्वरित धम्माचं काम करण्यासाठी पूर्णपणे समर्पित करेल. परंतु निसर्गाचा नियम आहे, कारण जे महापुरुष जास्त अधिक काम करत असतात, तर त्यांना आयुष्य कमी लाभत असते. बघा, भगवंत सुद्धा वयाच्या 80 वर्षी मृत्यूला प्राप्त झाले. भगवंताचा आनंद भंते शिष्य 120 वर्ष जीवन जगले. महाकाश्य भंते 150 वर्ष जीवन जगले, परंतु भगवंताला मात्र 80 वर्षाचं आयुष्य लाभलं. म्हणजे जेवढे काही अधिक काम जेव्हा शरीराने केलं जातं, तर निसर्गाच्या नियमाला अनुसरून तर जेवढं आयुष्य आहे तेवढं आपल्याला प्राप्त होत असते, तेवढं आपण जीवन जगत असतो. बाबासाहेबांना सुद्धा फार कमी आयुष्य लाभलं, पण त्यांना जे काही कार्य करायचं होतं तर ते सर्वच्या सर्व त्यांनी कार्य केलं. निसर्गाच्या नियमाला अनुसरून बाबासाहेबांना मधून निघून गेले. आणि त्यामुळे या बाबासाहेबांनी जो संकल्प केला की सारा भारत बौद्धमय मी करेल, या संकल्पासाठी आपली पूर्तता, या संकल्पासाठी आपण सुद्धा एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी काय करू शकतो, मी काय योगदान देऊ शकतो. ज्यांच्याकडे ज्ञान असेल त्यांनी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे त्यांनी समाजाचं संघटन केलं पाहिजे. ज्यांच्याकडे धन आहे त्यांनी धन संपदा दिली पाहिजे. ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहे त्या कला समाजाच्या हितासाठी सुखासाठी दिल्या पाहिजे. म्हणजे आपण काय करू शकतो, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण काय करू शकतो याचं चिंतन म्हणून बघा आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणाले की धम्माचा प्रचार आणि प्रसार ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे झाला पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिश्चन मिशनरी नगरामध्ये जाऊन, गावागावामध्ये जाऊन, घराघरामध्ये, खेड्याखेड्यामध्ये जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात, त्यांच्या अगदी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार सुद्धा तशाच पद्धतीने झाला पाहिजे. धम्माचे प्रचारक निर्माण झाले पाहिजे. धम्माला सांगणारे, धम्माला समजून घेणारे, धम्माचा अभ्यास करणारे प्रचारक बघा निर्माण झाले पाहिजे. कारण धम्म प्रचारक जर नसतील तर धम्माचा प्रचार आणि प्रसार काही होऊ शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब संकल्पना होती की मोठमोठ्या शहरामध्ये सुंदर सुंदर अशा विहाराची आपण निर्मिती केली पाहिजे. ज्या विहारामध्ये भिक्खू ट्रेनिंग सेंटर असलं पाहिजे, ज्या विहारामध्ये उपासक उपासिकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, ज्या विहारामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा असल्या पाहिजे. दिल्ली असेल, कलकत्ता असेल, मुंबई असेल, चेन्नई असेल, अशा मोठमोठ्या शहरामध्ये बघा विहाराची निर्मिती व्हावी अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. जिथून धम्म चळवळ अधिक गतिमान होईल, तिथून धम्माचे प्रचारक निर्माण होतील अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. परंतु बाबासाहेबांना आयुष्य कमी लाभल्यामुळे ही जी काही पोकळी आहे किंवा हा संकल्पित जो प्रकल्प बाबासाहेबांचा आहे तो मात्र अधुरा राहिला आहे. आता हळूहळू मोठमोठ्या शहरामध्ये विहाराचे काम होत आहेत, ट्रेनिंग सेंटर निर्माण होत आहेत. जसं औरंगाबाद असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, अशा वेगवेगळ्या शहरामध्ये ट्रेनिंग सेंटर निर्माण होत आहेत. आपण सुद्धा आपल्या या भागामध्ये आता गेल्या 4-5 वर्षात आता सर्वच जण मला ओळखता जाणता, आपण सुद्धा इकडे धम्माचं काम मोठ्या स्वरूपामध्ये करण्याचा संकल्प केलेला आहे. आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे की उमाळा जवळच आपण 16.5 एकर शेती बघा आपल्या प्रोजेक्टसाठी आपण घेतलेली आहे. भविष्यामध्ये मोठं ट्रेनिंग सेंटर तिथं निर्माण व्हावं,
भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण व्हावं, उपासक उपासिकांचं ट्रेनिंग सेंटर निर्माण व्हावं, विपश्यना ट्रेनिंग सेंटर तिथे निर्माण व्हावं, वेगवेगळ्या प्रकारचं स्कूल असेल, हॉस्पिटल असेल, अनाथ आश्रम असेल, हे सर्व काही प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी निर्माण करत आहोत. हळूहळू त्या जागेची प्रोसेस बघा आहे. येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेपर्यंत माझा संकल्प आहे. कारण माझं ते एक ब्रीद वाक्य आता मी तयार केलं आहे. मी एक संकल्प केला, एक संकल्प तुम्ही करा. माझा एक संकल्प आहे, म्हणजे माझं एक अधिष्ठान आहे, ते एक तुमचं अधिष्ठान. मी एक अधिष्ठान केलं, तुम्ही एक अधिष्ठान करा, असं आपलं ब्रीद वाक्य आहे बघा. कारण अधिष्ठान केल्याशिवाय, संकल्प केल्याशिवाय आपण कार्य पूर्णत्वास नेऊ शकत नाही. जीवनच किती आहे आपलं, क्षणभंगुर तर जीवन आहे. म्हणजे कधी काय होईल आपल्या जीवनाचा काही भरोसा आहे का? काहीच भरोसा नाही बघा. आणि त्यामुळे जेवढं आयुष्य आपल्याला आहे, त्या एवढ्या आयुष्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणी केलं तरी आणि नाही केलं तरी मरणार्थ मनुष्य आहे. म्हणजे काही न करता काहीतरी करून गेलेलं बरं आहे की नाही. म्हणजे असं रिकामं जाण्यापेक्षा काहीतरी करून गेलेलं बरं असतं. आणि त्यामुळे बघा, काहीतरी मी केलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, माझ्या स्वतःसाठी मी काहीतरी केलं पाहिजे, असा संकल्प बघा आपण केला पाहिजे. जवळपास 1 कोटी रुपयामध्ये आपण ती जागा म्हणजे खरेदी केलेली आहे. बाकी 10-15 लाख रुपये वेगळे लागणार आहेत. आपल्या प्रोसेस एवढ्या झपाट्याने होत आहेत की पैसा कमी पडत आहे. कारण प्रोसेससाठी सुद्धा, कारण काम करणारे म्हणजे चारही बाजूने एवढे झपाट्याने कामाला लोक लागले. कारण सर्वांनाच माहित आहे की जळगाव शहरामध्ये आतापर्यंत एवढा जो काही प्रकल्प किंवा प्रोजेक्ट उभा राहिलेला नाही. हा आपला एकमेव प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे. आणि त्यामुळे जे जे उपासक या कामासाठी लागले ते फार मोठ्या झपाट्याने लागले. आणि जसे काय जे काय डॉक्युमेंटरी आपले कागद आहेत तर ते सर्व अगदी झपाट्याने होत आहे. म्हणजे सर्वच आपल्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्या सर्वच नष्ट झालेल्या आहेत आता. आणि त्यामुळे अगदी सरळ आपला मार्ग झालेला आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर हा प्रोजेक्ट आपल्याला इथे उभा राहायचा आहे. तसं अनेक लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होते की जागेलाच 1 कोटी द्यायचे म्हणतात. पण ते जागेसाठी जर 1 कोटी देसाल तर मग काम कधी करावं. लोकांना कधी कधी असं वाटते, कधी कधी लोक म्हणतात की म्हणजे एवढी मोठी जागा कशाला पाहिजे, ऐकलं 2-4 एकर घ्या, 2-3 एकर घ्या, 2-3 एकर पण भरपूर होते. पण कसं असतं की एक पाया आपण मजबूत ठेवला पाहिजे. पाया मजबूत असणं अत्यंत गरजेचं असतं. आता तेवढी आपल्याला आपल्या पुण्यकर्माने जागा मिळाली तर ती जागा आपण घेणार आहोत. ती जागा म्हणजे झाल्यासारखीच आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही काम आहे तर ते काम सुद्धा आपण करणारच आहोत. तर त्यासाठी आपण लोकांना आव्हान केलं होतं अनेक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. 1 कोटी रुपये किंवा 1 कोटी 20 लाख रुपये असं लोकांना मी आव्हान केलं की किमान 1 कोटी 20 लाख रुपये आपल्याला लागणार आहेत. तर ही काय फार मोठी गोष्ट नाही आहे. मग लोक म्हणाले की कसं बनते जिथे, मी म्हटलं एका व्यक्तीने जर आपल्याला या प्रोजेक्टसाठी जर 10,000 रुपये जर दान दिले, असे 10,000 देणारे बांधव जर 1,000-1,200 जरी तयार झाले, 1,200 बांधव जर तयार झाले तर 1 कोटी 20 लाख रुपये झाले तयार. आणि 10,000 मला तरी असं वाटतं काही मोठी गोष्ट नाही आहे. का मोठी गोष्ट? काहीच मोठी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे अनेक उपासक उपासिका बघा तयार होत आहेत. कोणी 10,000 देत आहे, कोणी 20,000, कोणी 50,000 देत आहे. म्हणजे जसं असं जी क्षमता आपली असेल तशा पद्धतीने बघा लोक दान देत आहेत. आपण त्यांना 8 लाख रुपये दिले. आता पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा त्यांना 17 लाख रुपये देणार आहे. वर्ग 2 ची आपली जमीन ती आहे. वर्ग 1 मध्ये करण्यासाठी सुद्धा जो खर्च आहे 8-10 लाख रुपये आहे. तर तो सुद्धा ती प्रोसेस म्हणजे 80% झालेली आहे. तर ते सुद्धा आपण पैसे देणार आहोत. आणि त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आपल्याला आहे बघा. धम्मबोधी भंतेजी तुमच्यासाठी फक्त निमित्त आहे. खानदेशासाठी म्हणा किंवा जळगाव जिल्ह्यासाठी धम्मबोधी भंतेजी फक्त निमित्त आहे. हे सर्व तुमचं आहे. हे सर्व तुमच्या येणारी जी तुमची भावी पिढी आहे, तुमचे मुलं बाळ आहे, तुमचे नातवंड आहे, या सर्वांसाठी आहे. आणि त्यामुळे मला जेवढं माझं आयुष्य आहे तर तेवढं आयुष्य आपण या कामासाठी खर्च घालवणार आहोत. आणि त्यामुळे आपलं सुद्धा कर्तव्य आहे, धम्माचं काम करता करता आपण मेलं पाहिजे बघा. कारण जीवन आपल्याला प्राप्त झालं बाबासाहेबांमुळे. हे जे काही वैभव आहे ते सर्व बाबासाहेबांमुळे प्राप्त झालं. आणि त्यांच्या धम्मक्रांतीमध्ये आपल्याला जीवन जगायला मिळत आहे. हे आपलं स्वतःचं पुण्यकर्म आहे, आपलं स्वतःचं कुशल कर्म आहे. आणि त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी आवाहन करत असतो, सर्व महाराष्ट्रामधून लोक बघा या प्रोजेक्टसाठी जुळालेले आहे. म्हणजे माझं जाणं होत नाही आहे लोकांपर्यंत. कारण बरेच लोकांचे फोन येतात, भंतेजी तुम्ही आमच्याकडे या, आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने
आमच्या नगराच्या वतीने तुम्हाला आम्ही दान पुण्य देणार आहोत. तर आता 1 महिनाभर 2 महिन्यापर्यंत हे सर्व काम आपल्याला मोठ्या झपाट्याने करायचं आहे. येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेच्या अगोदर हे सर्व आपण डील पूर्ण करणार आहोत, जेणेकरून येणारा जो वर्षावास आहे, म्हणजे 20वा वर्षावास माझा आहे. 19 म्हणजे 19वा हा वर्षावास होता, पुढचा 20वा वर्षावास आहे. आणि त्यामुळे एक मनामध्ये संकल्प आहे की तो वर्षावास तिथे आपण करावा. तर तो एक दृष्टिकोन आहे, तो एक संकल्प आहे. तर त्या संकल्पाच्या दृष्टिकोनातून आपण तशा प्रकारचे प्रयत्न करणार आहोत. आताच परिवार म्हैसाने परिवाराने सुद्धा आपल्या मुलाचा म्हणजे एक पगार आपल्या या प्रोजेक्टसाठी बघा ते दान देत आहे. साधुवाद द्या सर्वांनी बघा. म्हणजे एक जो पेमेंट आहे त्यांचा एका महिन्याचा, तर या प्रोजेक्टसाठी बघा ते दान देत आहे. अनेक उपासक अशा आहे की महिन्याला 500 रुपये त्यांनी ठरवलं जीवन भंतेजी या प्रोजेक्टसाठी आम्ही 500 रुपये दान देणार आहोत. काही उपासका अशा आहे की 1000 रुपये भंतेजी पर्यंत या प्रोजेक्टसाठी आम्ही तुम्हाला देणार आहोत. 10,000 रुपये भंतेजी वर्षाचे 10,000 आयुष्यभरापर्यंत जेवढं आमचं जीवन आहे तेवढं आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणजे असे उपासक जर तयार होत असतील किंवा अशी श्रद्धा जर आपल्यामध्ये निर्माण होत असेल, तर आपल्याला हे काम करण्यासाठी, आपल्याला हे प्रोजेक्ट करण्यासाठी फार काही जास्त वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे बघा जेवढं काही आहे ते सर्व काही तुमचं आहे. आणि त्यामुळे अधिक म्हणजे आपण तर स्वतः द्यायचंच आहे, परंतु आपले नातेवाईक असतील, आपले अपतेष्ट असतील, आपले मित्रमंडळी असतील, तर त्यांना सुद्धा तशा प्रकारची प्रेरणा द्यायची आहे. कारण हा जो सर्व हिशोब आहे, आपण जे जे काही दानदाते आहेत त्या सर्वांचं पहिल्या स्मरणिकेमध्ये पूर्णतः जेवढे काय दानदाते आहेत त्या सर्वांचं ती पूर्ण स्मरणिका आपण त्याची काढणार आहोत की कुणी कुणी कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या खेड्यातून हे दान पुण्य केलं आहे. असेही काही काही माता भगिनी आहेत बघा की भांडे काम करतात, जे दुसऱ्यांकडे भांडे काम करतात, परंतु त्यांनी जेव्हा हे माझं व्हिडिओतून ऐकलं, तर त्यांनी सुद्धा संकल्प केला की भंतेजी आम्ही सुद्धा महिन्याला 500 रुपये तुम्हाला देतो, महिन्याला तुम्हाला 100 रुपये देतो, महिन्याला 200 रुपये देतो, कोणी डायरेक्ट 10,000 रुपये पाठवले. म्हणजे अशा पद्धतीने बघा लोक या प्रोजेक्टसाठी तयार आहेत. आणि त्यामुळे आपण सुद्धा ही एक सुवर्ण संधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला आहे बघा. कारण दान पुण्य करण्याची, कुशल कर्म करण्याची, शील पालन करण्याची आणि येणाऱ्या पिढीला एक आदर्श आपल्याला निर्माण करून द्यायचा आहे. 80 फूट बुद्ध मूर्ती आपण तिथे निर्माण करण्याचा आपला संकल्प आहे. कारण अजिंठा अगदी जवळ आहे, 35 किलोमीटर अजिंठा तिथून आहे, ऐतिहासिक अजिंठा आहे. आणि तो ऐतिहासिक अजिंठ्याच्या पायथ्याशी असणार हे येणाऱ्या काळामध्ये सप्तपर्णी अरण्यक महाविहार संघभूमी हे जे आपण निर्माण करत आहोत, तर हे कार्य मोठ्या जोमाने बघा. येत्या 2-4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये आपल्याला फार मोठं वैभव तिथे प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी आपण सर्वांनी संकल्प करावा. या प्रोजेक्टसाठी दान पुण्य करून अनंत आणि असीम असं आपण पुण्य संपादन करावं. आज म्हैसाने परिवाराने आपल्या जीवनामध्ये जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान कर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने म्हैसाने परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आशीर्वाद.